आज आमच्या इथे खायचं जरा स्पेशलच बेत होता. तर आज आम्ही इडली डोसे बनवणार होतो. तर त्यासाठी पीठ छान असं फर्मेंट झालं होतं. मग म्हणलं चला आज मी तुमच्यासोबत इडलीसोबत खाणारी चटणीची रेसिपी शेअर करते. आता मी ह्या पद्धतीने करते, तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला माझी चटणी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग सुरुवात करूया. तर पहिल्यांदा तुम्ही खोबरं कट करून घेतलं, नंतर शेंगदाणे घेतले अर्धी वाटी डाळे घेतले, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2-4 हिरव्या मिरच्या आणि खोबरं जरा जास्तच घ्यायचं बरं का. आणि हे सर्व कट करून घेतलं होतं. आणि मग लगेच आता इथे आपल्याला एक पॅन ठेवून त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि ते पण छान असे 5 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता आता मी भाजून घेते. आणि हे भाजून झाल्यानंतर आपल्याला डाळे पण अशाच रीतीने भाजून घ्यायचे आहेत. आता मी डाळे पण टाकलेले आहेत आणि आता डाळे पण छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त पण भाजून घ्यायचे नाहीत, नाहीतर मग चटणी आपल्याला तशीच म्हणजे तशीच लागते, म्हणजे करपल्यासारखी. म्हणून आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत. आणि मग आता नंतर मी 2-4 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसणाचे पाकळे टाकले, तेही छान अशा भाजून घेतले. आणि आता आपल्याला शेंगदाणे आणि डाळे थंड करून घ्यायचे आहेत, कारण ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही खोबरं टाकलं आणि ते मिक्सरला लावून बारीक करून घेतलं, ग्राइंड करून घेतलं. आणि आपण ज्यामध्ये चटणी बनवणार आहे ते भांडे घ्यायचं आणि त्यामध्ये हे खोबऱ्याचं बारीक केलेलं वाटण टाकून द्यायचं. आणि नंतर मग आपल्याला आता शेंगदाणे आणि डाळे थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तेही बारीक करून घ्यायचे आहेत. आणि तेही खोबरं आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्येच ते पण टाकायचं आहे. आणि बघू शकता आता हे छान असं बारीक झालेलं आहे. मी ते त्या खोबऱ्याच्या वाटणमध्ये टाकले. आणि आता आपल्याला नंतर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे पण सर्व बारीक करून घ्यायचं आहे. आता मी चवीसाठी थोडंसं 2-4 कढीपत्त्याची पाने आणि 1 चमचा जिरे टाकलं आणि तेही बारीक करून घेतलं. आणि हा ठेचा पण आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे आपल्याला दही ॲड करायचं आहे. आता मी 6 ते 7 माणसांसाठी चटणी बनवणार होते, तर मी ह्यामध्ये 1 पॉकेट पूर्ण दही टाकलं आणि सर्व ते छान असं मिक्स करून घेतलं पहिल्यांदा. आणि नंतर मग अंदाजाप्रमाणे पाणी ओतून छान असं मिक्स केलं आणि पाणी वाढवून आपली चटणी जितकी लागेल तितकी बनवून घेतली. तर तुम्ही हे त्यामध्ये पाणी ॲड करू शकता किंवा थोडंसंच करू शकता किंवा जास्त करू शकता, आपल्या आवडीप्रमाणे आहे ते. आणि नंतर मग मी चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये. आणि आता मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला ह्या चटणीसाठी फोडणीची तयारी करायची आहे. तर आपल्याकडे जो पॅन तडका असतो तो घ्यायचा. नाहीतर मग मी आता इथे माझ्याकडे नव्हता तर मी पळी घेतले, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकायची, कढीपत्त्याची पाने टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची. आणि आपण जे चटणी भांड्यामध्ये टाकली आहे त्यामध्ये हे सर्व तडका त्यामध्ये टाकून द्यायचा आहे चटणीमध्ये. आणि बघू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपली चटणी तयार झालेली आहे. आणि इथे मग मी सांबरही बनवलं होतं आणि सांबर मी साध्या पद्धतीनेच बनवलं होतं, फक्त गूळ आणि सांबर मसाला त्यामध्ये ॲड केला होता. आणि नंतर मग इडलीची भांडे लावून घेतले. छान अशी इडली झाली होती. मग काय लगेच इथे आणि मग नंतर छोटे असे डोसे बनवून घेतले. आता काहींना डोसे आवडतात, काहींना इडली, म्हणून मग दोन्ही प्रकारे बनवून घेतलं होतं. आणि इथे सर्व झाल्यानंतर मस्तपैकी ताटामध्ये इडली, सांबर, चटणी घेतली आणि मस्तपैकी खाल्ली. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनेलला सब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.